नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे टेकडीवरचे इस्पितळ. ही कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर दिनेश साळुंके यांनी पाठवली आहे. पण कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजची भयकथा. मित्रांनो, माझे नाव दिनेश साळुंके. सदर कथा ही मी माझ्या आजोबांकडून ऐकली आहे. ते लहान असताना ही घटना त्यांच्या गावच्या टेकडीवर असलेल्या शाळेत घडली होती. गोष्ट 1957 सालची. त्यावेळी आमच्या गावच्या टेकडीवर प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आले. या इस्पितळाचा मुख्य हेतू हा गावातील गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान योग्य उपचार देणे हा होता. कारण गावची पूर्वीची स्थिती फार बिकट होती. सर्व रोगांचे निदान हे काही घरगुती उपायांनीच होत असे. अगदी प्रसूतीसाठी देखील जुनीच पद्धत वापरत असत. त्यामुळे अनेकदा हे आई आणि बाळ अशा दोघांना पण धोकादायी ठरत असे. गावात रुग्णालय चालू झाल्यावर देखील सुरुवातीला लोक तिथे जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असत. असेच प्रसूती दरम्यान काही कॉम्प्लिकेशन आल्या की लोकांना डॉक्टरची आठवण येत असे. लोकांच्या अशा हलगर्जीपणामुळे डॉक्टर सुद्धा कधी कधी रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी काही करू शकत नव्हते. सुरुवातीला तर उशिरा उपचारामुळे इस्पितळात आणि आवारात अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. असे म्हणतात की अशा प्रकारे जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाला तर त्या स्त्रीचा आत्मा सहजासहजी मुक्त होत नाही आणि अशा अतृप्त आत्म्यांनाच आढळ म्हटले जाते. हे भूताच्या प्रकारातील सर्वात वाईट भूत मानले जाते. असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले. कधी रडण्याचा आवाज तर कधी गुरगुरण्याचा. कधी कधी तर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या गर्भवती स्त्रियांना व नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रियांना अनेक भास होत असे. जसे काही कोणीतरी त्यांच्याकडे रागाने बघत आहे, कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर सुद्धा तिकडे रात्रीच्या वेळी जाण्यास घाबरत असत. लोकांनी देखील तिकडे जाणे सोडून दिले होते. त्यामुळे अगदी वर्षभरातच ते रुग्णालय बंद करण्यात आले. असेच 5-6 वर्षे निघून गेली. गावातील कोणीही तिकडे जात नसे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा जर एखाद्याची गुरे चुकून चरत तिकडे गेलीस तर तो गुराखी देखील तिकडे जाण्यास धजावत नसे. हे रुग्णालय एका टेकडीवर बांधले होते. आजूबाजूला रान वाढले होते. दाट झाडी झाली होती. रुग्णालयाची वास्तू अगदी बकात झाली होती. काही वर्षांनी एका नवीन तरुण कलेक्टरची नियुक्ती झाली. एकदा गावच्या समस्याबद्दल बोलताना त्याला गावी शाळा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे कळले. तेव्हा त्याने गावी नवी शाळा बांधण्यासाठी जागा शोधण्याचे काम चालू केले. तेव्हा त्याला त्या सरकारी जागा आणि त्यावरील त्या जुन्या रुग्णालयाबद्दल समजले. त्याने माहिती मिळवली असता जुन्या झालेल्या त्या सर्व प्रकाराबद्दल त्याला कळले. यातून गावी शिक्षणाचा सुद्धा किती अभाव आहे हे त्याला पटले. त्याने लगेच त्या जुन्या रुग्णालयाच्या जागी एक सुंदर शाळा उभारण्याचे ठरवले. शाळेचे बांधकाम चालू असताना अनेक अडथळे आले, पण त्या कलेक्टरने जिद्दीने 1-2 वर्षातच त्या शापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचे मंदिर उभारले. लोक सुरुवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवायला तयार नव्हते, पण नंतर कलेक्टरच्या अथक प्रयत्नानंतर लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार झाले. पण गावातील लोकांनी एक अट ठेवली, संध्याकाळी 6 पर्यंत शाळा चालू ठेवायची. कलेक्टरनेही ती अट मान्य केली आणि मग गावात नवीन शाळा चालू झाली. त्या शापित जागेवर आता ज्ञानाचे पाठ गिरवण्यात येऊ लागले. पण ते सारे अजून थांबले नव्हते. संध्याकाळी शाळा बंद केल्यानंतर विशेष अमावस्येच्या रात्री अनेक घटना शाळेत घडत असत.
जसे की बेंच अस्तव्यस्त होणे, फलकावर काहीतरी गिरफटले असत. पण कलेक्टरने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्या चांगल्या कामात विघ्न येऊ नयेत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. तसेच शाळा ही सकाळ ते दुपार याच वेळेत चालू असल्यामुळे मुलांना देखील काही त्रास होत नव्हता. तसेच गावातल्या लोकांनी ठेवलेल्या अटीमुळे संध्याकाळी कोणी तिकडे थांबत नसे. असाच काही काळ उलटून गेला. कलेक्टर साहेबांनी गावात अनेक विकासाची कामे केली. त्याची सुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती. शाळा वगैरे सर्व त्या नियोजित वेळेनुसार व्यवस्थित चालू होते. अशातच काही महिन्यांनी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे काही नवीन शिक्षकांची शाळेत भरती करण्यात आली. त्याच भरतीमध्ये खानदेशातून आलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनील अशा चौघांची निवड करण्यात आली. त्या चौघांसाठी हा भाग, तिथली भाषा, जेवण सारे नवीनच होते. गावातच एका किराणा मालाच्या दुकानाचा मागचा रिकामा भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळाला होता. गावात शिक्षक म्हणून तसा त्यांना मान होताच. ते चौघे देखील गावात अगदी सर्वांसोबत गुव्या गोविंदाने राहत असत. कधी कोणाला काही मदत लागली तर नेहमी पुढे असत. गाववाल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळनंतर न थांबण्याचे बजावण्यात आले होते. तसेही दिवसभर शाळेत शिकून दमत असल्याने ते देखील शाळेत कधी थांबत नसत. असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली ती वार्षिक परीक्षेची. सर्व मुले फार खुश होती, कारण आता 2 महिने त्यांना सुट्टी मिळणार होती. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला आणि सारी मुले अगदी बागडत शाळेतून बाहेर पडली. परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती, कारण त्यांना दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तक तयार करायची होती. सुरेशने तर अगोदरच चौघांच्या गावी जायच्या तिकिटा काढून ठेवल्या होत्या. त्यामुळे पटापट प्रगती पुस्तकाचं काम आटपायचं असं चौघांनी ठरवले. एक दिवस चौघेही शाळेत पेपर तपासत बसले होते. हळूहळू दुपार होऊ लागली. बहुतेक शिक्षक आजचे तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले होते. आता फक्त शाळेत ते चौघेच होते. येत्या 2 दिवसात सर्व काम फत्ते करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. चौघेही अगदी मन लावून आपापले काम करत होते. घड्याळाकडे त्यांचे लक्षच नव्हते. संध्याकाळचे 5 वाजून गेले तसा शाळेचा शिपाई रामू तिकडे आला. त्याने चौघांनाही वेळेचं भान आणून दिले व आता शाळा बंद करायची असल्याचे सांगितले. 6 वाजल्यानंतर इकडे कोणी थांबत नाही याची देखील आठवण करून दिली. पण त्यांना काही करून काम संपवायचे होते आणि तसाही त्या चौघांचा या सर्व गोष्टीवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलावले आणि त्याच्या खिशात काही पैसे गुंफून त्याला सुद्धा सोबतीला थांबवण्यास सांगितले. अजून फक्त 2 तास, मग आपण सर्व एकत्र जाऊया. तसेच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबला. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. रामू सुद्धा खुर्चीवर बसून पेंगत होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले आणि त्या 5 जणांचे नशीब वाईट म्हणून त्या दिवशी अमावस्याची रात्र होती. तसेच गावात तेव्हा विजेचा सुद्धा काही भरोसा नव्हता आणि चक्क त्या दिवशी सुद्धा शाळेत वीज नव्हती. ते कंदिलाच्या प्रकाशात काम करत होते. पेपर तपासत असताना अचानक सुनीलची नजर दरवाजापाशी गेली. कोणीतरी एक बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेरच्या काळोखात जाणवले. सुनीलने बाकीच्यांना देखील ते निदर्शनास आणून दिले. सुरेश बोलला, अरे असेल कोणीतरी गावातील गरीब बाई, उपाशी असेल म्हणून खायला मागत असेल. असे म्हणून त्यांनी आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन यायला सांगितले. रामू डोळे चोळतच उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. कंदिलाच्या प्रकाशात त्याने दरवाजात बघितले तर तिकडे कोणीच नव्हते. त्याने बाहेर देखील पाहिले, कोणीही नव्हते. तो पुन्हा जागेवर येऊन बसला. अरे गेली असेल ती पुढे, जाऊ दे चल, असे म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला लागायला सांगितले. 5-10 मिनिटांनंतर पुन्हा ती बाई दरवाजावर उभी राहून काहीतरी खाण्यासाठी मागू लागली. पण पुन्हा तेच. रामू कंदील घेऊन दरवाजाजवळ गेल्यावर तिकडे कोणीच नाही. असा प्रकार अगदी 3-4 वेळेस घडला. शेवटी सुनीलने रागातच विचारले, कोण आहे तिकडे? जेवण हवे आहे तर मग घ्या ना, असे म्हणून तो स्वतः दरवाजाजवळ गेला. तेव्हा जणू काही हवेत विरघळावी तशी ती स्त्री आपल्या बाळासोबत कुठेतरी विलीन झाली. सुनील जरा घाबरलाच होता.
त्याने बाकीच्यांना देखील ही गोष्ट सांगितली. पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावर विश्वास नव्हता. बाई अशी कशी हवेत गायब होईल? रामूला मात्र हे सगळे काय चालू आहे हे कळले होते. त्याने सर्वांना इकडून लवकर निघूया असे सांगितले, पण सुनील सोडून कोणी त्याचं ऐकलं नाही. अरे थोडंच काम बाकी आहे, काही नाही होणार, तुम्हाला भात झाला असेल, सुरेश बोलला. काही काळ असाच गेला. ती बाई सुद्धा बराच वेळ झाली दिसली नाही. बघ बोललो ना, गावातीलच असणार ती कोणीतरी, उगाच घाबरता तुम्ही राव, सुरेश बोलला. त्याचं बोलणं थांबतो तो ज्या खिडकीजवळ बसला होता तिकडून बाहेरच्या बाजूने कोणीतरी बाई हुंदके देत रडण्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र सुरेश सुद्धा जरा घाबरला होता. त्याने हळूच खिडकीबाहेर डोकावून बघितले. त्याने जे बाहेर पाहिले ते पाहून त्याचे जणू डोळेच फिरले. तो जागच्या जागीच बेशुद्ध झाला. बाकीच्यांनी त्याला सावरले. आता सर्वांनाच तो आवाज आला होता. त्यांनी बाहेर बघितले तर त्यांची जणू दात खिळीत बसली. तोंडातून काही शब्द निघत नव्हता. एक बाई बाहेरच्या झाडाजवळ बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होते, पण त्या बाळाला फक्त धड होते, त्याला मुंडकेच नव्हते. मान खाली घालून ती नुसती रडत होती. हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती. आणखीन काही जणींचे रडण्याचे किंचाळण्याचे आवाज त्यांना येऊ लागले. बाहेर जे काय चालू होते ते बघून ते जागी स्तब्ध झाले. अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्यांच्याकडे रागाने बघत होता. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते व तो वेगळ्या आवाजात नाही सोडणार असे सारखे बोलत होता. बिथरलेल्या अवस्थेतच त्या चौघांनी कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटोकडे धाव घेतली. तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला. जणू काही आता त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले असावे असे वाटले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला. पाठीमागून अनेक रडण्याचे किंचाळण्याचे आवाज येत होते, पण त्यांनी अजिबात पाठीमागे न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले. दुकानात पोचल्यावर 5ही जण तिकडे खाली पडले. दुकानात असलेल्या काही गाववाल्यांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले. कुणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते. 5ही जणांना कडकडून ताप आला होता. लगेच गावातील वैद्याला बोलावण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा बरे वाटल्यावर त्यांनी गावातल्या लोकांना झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले. सर्वजण त्यांच्यावर खूप रागावले, कारण इतकं बजावून सुद्धा सायंकाळी 6 नंतर ते शाळेत थांबले होते. नंतर त्यांनी एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्याला बोलावले आणि त्या सर्वांवरून एक नारळ ओवाळून तो नारळ गावच्या विशीबाहेर टाकून दिला. काही दिवसांनी बरे वाटल्यावर आपले काम आटपून चौघेही आपल्या गावी निघून गेले. ते परत आलेच नाहीत. त्यानंतर काही वर्षांनी गावातल्या लोकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ग्रामपंचायतीने ती जुनी शाळा कायमची बंद करून गावात दुसऱ्या जागी शाळा चालू करण्याचे ठरवले. पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू झाले होते, पण ते सुद्धा तिकडे फार काळ टिकले नाही. वर्षभराच्या आत ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा अजूनही तशीच पडून आहे. कोणी सहसा तिकडे जात सुद्धा नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भयकथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन भयकथेत. धन्यवाद.